आमचा मुंबई गोवा महामार्ग साहेब अनेक वर्ष हा रखडला गेलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला महामार्ग किंवा तिकडचा जो सेक्शन आहे तो पूर्ण झालेला आहे। रत्नागिरी आणि काही प्रमाणामध्ये रायगड एवढाच महामार्ग आता शिल्लक आहे। मला असं वाटतं निकम साहेब 100 किलोमीटरच्या आत महामार्गाचं काम आता राहिलं असेल, ते कधी पूर्ण होणार, त्याच्यासाठी हा पैसा वापरला जाईल का? कारण का 4,478 करोड रुपये, त्याच्यामध्ये आम्हाला 800,000 करोड रुपये जरी दिले तरी निकम साहेब आपला हा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागू शकतो। सिंधुदुर्गाचं काम पूर्ण झालेलं आहे, रत्नागिरी आणि काही प्रमाणामध्ये रायगडचं राहिलेलं आहे। तर जर मुंबई गोवा महामार्गाचं काम महामहिम राज्यपाल जसं म्हणतायत त्यांच्या मनोगतामध्ये ज्याचा उल्लेख झालेला आहे, त्या 4,478 कोटीमध्ये मेजर रोड इम्प्रूव्हमेंटमध्ये जर हे घेतलं तर आमचं मुंबई गोवा महामार्ग 100% पूर्ण होईल आणि आमच्या कोकणवासियांवर फार मोठे उपकार होतील या सरकारचे। अनेक वर्ष तो रस्ता रखडलेला आहे अध्यक्ष महोदय, कोण उत्तर द्यायला तयार नाही। आता तरी सरकारने त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि मुंबई गोवा महामार्ग ह्या 4,478 कोटीमध्ये आम्हाला ते मिळणार का, एवढं फक्त सरकारने या निमित्ताने आम्हाला सांगावं।